नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे उज्ज्वला गॅस कनेक्शन योजनेविषयी. केंद्र सरकार आणि राज्य सरकारद्वारा देशातील नागरिकांसाठी विविध योजना राबवल्या जातात. विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांसाठी तसेच दारिद्र्य देशाखालील लोकांसाठी विशेष प्रकारच्या योजना त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी, उंचवण्यासाठी या नागरिकांना अशा योजनेच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या सुविधा सरकारद्वारा उपलब्ध करून दिल्या जातात. यावेळी केंद्र शासनाने देशातील ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या कुटुंबातील महिलांसाठी, ग्रामीण महिलांसाठी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना या योजनेची अंमलबजावणी संपूर्ण देशात सुरू केली आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजना केंद्र सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या माध्यमातून राबवण्यात येते. देशातील महिलांना अजूनही भोजन तयार करण्यासाठी ग्रामीण भागातील महिलांना पारंपरिक पद्धतीचा वापर करावा लागतो. यामध्ये लाकडे, शेणापासून तयार झालेल्या गवऱ्या, वाळलेल्या झाडाच्या काड्या, वाळलेले गवत, कोळसा, परंतु या सर्व वस्तूपासून मोठ्या प्रमाणात धूर निर्माण होतो आणि या धुरामुळे ग्रामीण भागातील महिलांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. तसेच या धुरामुळे वातावरणसुद्धा मोठ्या प्रमाणात दूषित होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील या गरीब कुटुंबातील महिलांसाठी उज्ज्वला योजना जीवनदायी आणि मोठा असा दिलासा देणारी ठरणार आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे उज्ज्वला गॅस कनेक्शन योजनेविषयी. त्याच्यासाठी काय पात्रता आहे, काय कागदपत्रे लागणार, काय प्रोसेस आहे, हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. उज्ज्वला गॅस ऑनलाईनसाठी तुम्हाला 3 डॉक्युमेंट गरजेचं आहे. जसं की तुम्हाला एक आधार कार्ड नंबर, त्याच्यानंतर तुम्ही ज्या फिमेलच्या नावावर जे गॅस कनेक्शन घेणार आहे त्यांचा फोटो आणि तिसरं रेशन कार्ड. या डॉक्युमेंटची तुम्हाला गरज आहे. सर्वप्रथम तुम्हाला गुगलवर येऊन जायचं आहे. इथं आल्यानंतर तुम्हाला टाईप करायचं आहे PMUY. याच्यावर क्लिक करून द्या. केल्यानंतर तुमच्याकडे एक वेबसाईट येईल. पहिल्या क्रमांकावर याच्यावर क्लिक करून द्या. क्लिक केल्यानंतर तुम्ही या वेबसाईटवर येऊन जाणार. इथं बरेच सारे ऑप्शन दिसत आहे. तुम्हाला क्लिक करायचं आहे अप्लाय फॉर न्यू उज्ज्वला कनेक्शन. याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली येऊन जायचं आहे. खाली आल्यानंतर तुम्हाला इथं ऑनलाईन पोर्टल नावाचा ऑप्शन दिसत असेल. याच्यावर क्लिक करून द्या. क्लिक केल्यानंतर तुमचं गॅस एजन्सी इथं तुम्हाला सिलेक्ट करायची आहे, तर त्याच्यावर क्लिक करून द्या. क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे असा एक पेज येऊन जाईल. इथं बरेच सारे लोक एक चूक करतात. ते रेग्युलर कनेक्शन रजिस्ट्रेशनवर क्लिक करून देतात. त्यांना क्लिक करायचं आहे उज्ज्वला बेनिफिशरी कनेक्शन. याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढे ते ऑप्शन क्लिक होऊन जाईल. नंतर त्यांना सर्च करायचं आहे की लोकेशन वाईज त्यांना टाकून द्यायचं आहे महाराष्ट्र. टाकल्यानंतर त्यांना त्यांचं जिल्ह्याचं नाव टाकायचं आहे. जिल्ह्याचं नाव टाकून देता. ठीक आहे, मी इथं टाकून देतो आणि माझं डिस्ट्रीब्युटरचं नाव टाकून देतो. तर इथं डिस्ट्रीब्युटर तुम्हाला फाइंड करून घ्यायचा आहे. याच्यामध्ये थोडासा वेळ लागेल, पण इथं क्लिक करून द्या. नंतर तुम्हाला इथं डिस्ट्रीब्युटरची माहिती येऊन जाईल. नेक्स्ट क्लिक करून द्या. नेक्स्ट क्लिक आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की इथं तुमचा जो करंट ॲड्रेस आहे, जो आधार नंबर आहे, तो आधार नंबर इथं टाकून द्यायचा आहे. आधार नंबर नंतर तुमची डिटेल टाकायची आहे. तुमचं नाव, ठीक आहे, नाव, मिडल नेम आणि लास्ट नेम. त्याच्यानंतर तुम्हाला टाकायचं आहे तुमची जन्मतारीख. त्याच्यानंतर तुमचे इथं काही कास्ट वगैरे असेल ते तुम्ही इथं मेन्शन करू शकता. नंतर रेशन कार्ड डिटेल तुम्हाला इथं मेन्शन करायची आहे. ठीक आहे, इथं तुम्हाला रेशन कार्ड नंबर दिसतो, इथं नंबर टाका आणि चेक डुप्लिकेटवर क्लिक करून द्या की याच्या अगोदर तुम्ही कनेक्शन घेतलं आहे की नाही, इथं तुम्हाला कळून जाईल. हे कळल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, खाली तुम्हाला 2 ऑप्शन आहे, एक रूरल आणि अर्बन. तर तुम्ही कुठे राहतात, गावामध्ये राहतात की शहरात राहतात, त्या प्रकारे तुम्ही इथं माहिती भरू शकतात. माहिती भरल्यानंतर तुम्हाला इथं एक बँक अकाउंटसाठी आधार नंबर आहे जो तुम्ही वरती टाईप केला होता, तो इथं टाकून द्या. आणि इथं बँकची तुमची माहिती आहे तिथं तुम्ही मेन्शन करू शकतात. IFC, कोणती ब्रांच आहे, तुमचा अकाउंट नंबर, तुमचं नाव काय आहे बँकमध्ये. नंतर इथं खाली तुमचं प्रूफ ऑफ ॲड्रेससाठी डॉक्युमेंट लागतात. जसं की पासपोर्ट आहे, वोटर ID आहे, ड्रायव्हिंग लायसन्स आहे, आधार आहे. तर तुम्ही आधारवर क्लिक करून ते टाकू शकतात. इथं आधार नंबर तुम्ही मेन्शन आहे. त्याच्यानंतर तुम्ही खाली आल्यानंतर तुम्ही बघू शकतात की इथं तुम्हाला तुमचा आधार, ॲड्रेस प्रूफ, पासपोर्ट साईज फोटो हे आणि रेशन कार्ड हे तुम्हाला इथं त्याचे फोटो काढून इथं तुम्हाला अपलोड करायचे. तर तुमची जी फाईलची साईज असणार आहे ती कमीत कमी 300 KB आणि फोटोची साईज ही 50 KB असायला हवी. ते टाकल्यानंतर तुम्हाला इथं खाली यायचं आहे. इथं खाली आल्यानंतर तुम्ही टाकू शकता डिटेल्स ऑफ फॅमिली मेंबर्स, म्हणजे तुमच्या परिवारमधली माहिती. जसं आता तुम्ही कोणाच्या नावावर काढताय तर जी लेडीज असेल तिचं नाव इथं मेन्शन करायची गरज नाही आहे. बाकी जे 3 लोक आहे
3 किंवा 2 त्यांची नावं तुम्ही इथं मेन्शन करून त्यांची माहिती इथं भरू शकता ॲड मेंबरवर क्लिक करून. नंतर तुम्ही खाली येऊन इथं ॲक्सेप्ट अबाउट डिक्लेरेशन, मला ही माहिती जी भरलेली आहे ती योग्यपणे खरी आहे असं तुम्ही इथं नमूद करतात आणि खाली तुम्ही सबमिटच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमचा हा फॉर्म सबमिट होऊन जातो. सबमिट झाल्यानंतर तुम्ही अशा प्रकारे उज्ज्वला गॅस कनेक्शनसाठी अप्लाय करू शकता.